नमस्कार बंधू भगिनींनो, मी कोच प्रभाकर कासार आपणास पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा. आज मराठी वर्षाला सुरुवात झाली म्हणून आपण याला चैत्र शुद्ध प्रतिपदा किंवा गुढीपाडवा असं म्हणतो. याला ऐतिहासिक, पौराणिक आणि वैज्ञानिक कारण सुद्धा आहेत. आणि पाडवा हा आपल्या 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. त्या 3.5 मुहूर्तापैकी राहिलेले 2.5 मुहूर्त असे की यानंतर येणारी अक्षय तृतीया हा एक मुहूर्त धरला जातो आणि त्यानंतर विजयादशमी हा एक मुहूर्त असतो आणि बलिप्रतिपदा हा अर्धा मुहूर्त असतो. याचं पौराणिक कारण असं की या दिवशी ब्रह्माने सृष्टी निर्माण केली आणि सृष्टीचा हा पहिला दिवस होय. त्यानंतर रामाने रावणाचा वध करून विजय संपादन केला. त्याचा विजयाचं प्रतीक म्हणून या दिवशी गुढी उभारली गेली. आणि ऐतिहासिक कारण असं की शिवाजी महाराजांनी याच दिवशी स्वराज्य स्थापनेची सुरुवात करून त्यांना विजय संपादन झाला आणि त्यांचं स्वराज्य स्थापनेचं स्वप्न पूर्ण झालं. आणि याला वैज्ञानिक कारण असं की या दिवशी आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरताना वसंत संपात बिंदू पार करून उत्तरायणामध्ये वसंत ऋतूला सुरुवात होते आणि ही एका अशा स्थितीमध्ये येते की रात्र आणि दिवस समान होतात. त्यामुळे एक नवचैतन्य निर्माण होतं. त्याचबरोबर आपण गुढी उभारताना जो काही कडुलिंबाचा डहाळी आपण वापरतो ती सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील बॅक्टेरिया मारले जातात आणि ते एक नैसर्गिक डेटॉक्स म्हणून काम करत असतं. अशा पद्धतीने याला वैज्ञानिक कारण सुद्धा आहे. आणि आपण गुढी कशी उभारतो त्यामध्ये सुद्धा काही वैज्ञानिक कारणं आहेत. ती म्हणजे अशी की आपण एक लांब बांबू घेतो. लांब बांबू घेतल्यानंतर त्यावरती एक केसरी वस्त्र, नंतर कडुलिंबाची पत्त्यांची डहाळी आणि नंतर आहार, साखरेची गाठी असं घेऊन त्यावरती आपण तांबाच्या धातूचा तांब्या हा उलटा टाकत असतो. यापासनं ती उभारल्याने आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असते. अशा पद्धतीने आपण पाडवा हा दिवस साजरा करत असतो. आणि गुढी ही एक विजयाची आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. म्हणून या दिवशी गुढी उभारण्याला पौराणिक, ऐतिहासिक, वैज्ञानिक कारणं आहेत. या गुढीपाडव्याच्या आपल्या सर्वांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. आणि याच वर्षी पुढील जे मराठी वर्ष आपलं सुरुवात होतं हे वर्ष आपणा सुख, समृद्धी, भरभराटीचं, निरोगी जावो ही शुभेच्छा मी देतो. धन्यवाद.